Hello friend, today we will discuss about lecture number 21, trigonometric function, solution of triangle, problem depend on polar form. पोलर कोऑर्डिनेट पोलर फॉर्म वरचे प्रॉब्लेमचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कालच्या लेक्चरमध्ये तुम्ही सोल्युशन ऑफ ट्रायंगलमध्ये त्या ठिकाणी पोलर कोऑर्डिनेट पोलर ॲक्सिस, व्हर्टिकल अँगल, रेडियस वेक्टर याच्याविषयी अभ्यास केला. रिलेशन बिटवीन कार्टेशियन पोलर कोऑर्डिनेट तयार केलं. ते रिलेशनमध्ये तुम्ही असं तयार केलं होतं, पी ऑफ एक्स कॉमा वाय मस्ट बी इक्वल टू पी ऑफ आर कॉमा थिटा. This r comma theta are called as polar form of a given number. And x comma y, x is equal to r cos theta, y is equal to r sin theta are Cartesian coordinate. तुम्ही कालच्या प्रॉब्लेममध्ये पोलर फॉर्म वरून तुम्ही कार्टेशियन कोऑर्डिनेट डिटरमाइन केले होते. आज आपल्याला पोलर फॉर्मवरून पोलर फॉर्म फाइंड आउट करायचा बाय युजिंग कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. कालच्या टॉपिकमध्ये तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेटवरून पोलर फॉर्मवरून कार्टेशियन कोऑर्डिनेट डेव्हलप केले होते. आज कार्टेशियन कोऑर्डिनेटवरून आपल्याला पोलर फॉर्म डेव्हलप करायचा. मग सांगा, कार्टेशियन कोऑर्डिनेट कोण आहे? एक्स कॉमा वाय, आर कॉस थिटा, आर साइन थिटा. पोलर फॉर्म कोण आहे? आर कॉमा थिटा. आर कोण आहे? रेडियस वेक्टर. थिटा कोण आहे? वेक्टोरियल अँगल. बरोबर आहे. चला तिच्यावर आपण प्रॉब्लेम सॉल्व करू. Find the polar coordinate of the following points whose Cartesian coordinate are given below. Find the polar coordinate. Polar coordinates are to be determined in this problem to find r comma theta. Let p of x comma y must be equal to p of 1 comma root 3. That is x बरोबर 1, y बरोबर root 3. वी नो, तुम्हाला काय माहिती आहे सांगा? आर इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, दॅट इज 1चा स्क्वेअर प्लस रूट 3चा स्क्वेअर मस्ट बी इक्वल टू 1 प्लस 3. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ आर मस्ट बी इक्वल टू रूट 4, दॅट इज मस्ट बी इक्वल टू 2. टू फाइंड थिटा. आता आपल्याला थिटा फाइंड आउट करायचं आहे. थिटा फाइंड आउट करण्यासाठी बट ॲक्च्युअल काय आहे पहा, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. व्हॉट इज वाय बाय एक्स? वाय बाय एक्स इज नथिंग बट आर साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा. आर गेट कॅन्सल, मस्ट बी इक्वल टू टॅन थिटा. Means the value of tan theta must be equal to y by x. Value of tan theta must be equal to y by x. Theta is equal to tan inverse y by x. Theta कोण आहे तुमचा? tan inverse y by x. Here the value of x is positive, y is positive. That is given point present in first quadrant. बरोबर आहे. Theta in first quadrant. थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये? तुमचा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. तुम्हाला माहिती आहे पॉझिटिव्ह आला तर डायरेक्ट किंमत घ्यायची, निगेटिव्ह आला तर अलाइड अँगल घ्यायचं किंवा दुसरी एक मेथड आहे. दोन्ही सांगू आपण. थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स वाय. व्हॉट इज ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ वाय? रूट 3. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एक्स? 1 मस्ट बी इक्वल टू रूट 3. थिटा बरोबर टॅन इनव्हर्स रूट 3. आता कोणचा असा अँगल आहे ज्यामध्ये टॅनची किंमत रूट 3 असते? 60 डिग्री किंवा पाय बाय 3. म्हणजे द व्हॅल्यू ऑफ थिटा मस्ट बी इक्वल टू पाय बाय 3 और 60 डिग्री. देअरफॉर पोलर कोऑर्डिनेट आर पी ऑफ आर कॉमा थिटा. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ आर? आर इज नथिंग बट 2 कॉमा पाय बाय 3. 2 comma pi by 3. This is a polar coordinate of a given point. डबल एकदा रिवाइज करा. कालचं एक्झॅक्ट इनवर्स आहे. आज आपल्याला पोलर कोऑर्डिनेट काढायचे म्हणजे आर आणि थिटा काढायचा. आर कसा काढायचा? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. थिटा कसा काढायचा? टॅन इनवर्स. पॉझिटिव्ह असेल तर डायरेक्ट, निगेटिव्ह असेल तर अलाइड अँगल किंवा दुसरी मेथड. मग इथं पहा,
एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू √3, आर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 2. एक्स बरोबर आर कॉस थिटा, वाय बरोबर आर साईन थिटा, डायरेक्ट टॅन थिटा बरोबर वाय बाय एक्स, थिटा बरोबर टॅन इनवर्स वाय बाय एक्स. टॅन इनवर्स वाय म्हणजे √3 1, √3 60 डिग्री. पोलर कोऑर्डिनेट इज 2, π/3. आता आपल्यासमोर दुसरा प्रॉब्लेम दिलेला आहे, पी ऑफ √2, √2. आता √2 सुद्धा पॉझिटिव्ह आहे, हा √2 सुद्धा पॉझिटिव्ह आहे. हा पण फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काहीच नाही, एका मिनिटात तुम्हाला उत्तर सांगता येते. पी ऑफ एक्स, वाय √2, √2. एक्स बरोबर √2, वाय बरोबर √2. वी नो आर इज इक्वल टू √x² प्लस y². √2चा स्क्वेअर प्लस √2चा स्क्वेअर, 2 + 2 मस्ट बी इक्वल टू 4, मस्ट बी इक्वल टू 2. बट कार्टिशियन कोऑर्डिनेट एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा, टॅन थिटा इज इक्वल टू डायरेक्टली हियर प्रूफ टॅन थिटा डायरेक्टली वाय बाय एक्स. √2/√2 बरोबर 1, बोथ आर पॉझिटिव्ह. डायरेक्ट टेकन द व्हॅल्यू 1. थिटा बरोबर टॅन इनवर्स 1 π/4. दॅट इज पोलर कोऑर्डिनेट्स आर आर, थिटा, दॅट इज 2, π/4. एकदम सिम्पल प्रॉब्लेम आहे, सरळ सरळ सॉल्व करत जायचं. आपल्याला ते सॉल्व करता आलं पाहिजे. त्या ठिकाणी फक्त मेन असतो अँगल. पॉझिटिव्ह असला तर डायरेक्ट घ्या, निगेटिव्ह असला तर अलाइड अँगल किंवा दुसरी मेथड, दोन्ही आपण सांगू. दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये दोन्हीही डिस्कस करू आपण. तिसरा प्रॉब्लेम पहा, आपल्याला पोलर कोऑर्डिनेट काढायचे म्हणजे आपल्याला आर आणि थिटा डिटरमाइन करायचा. पहा, पोलर कोऑर्डिनेट काढायचे म्हणजे आपल्याला आर आणि थिटा काढायचा. आर आणि थिटा काढण्याचे सरळ सरळ कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले. काय असतील कार्टेशियन कोऑर्डिनेटमध्ये? पहा, एक्स बरोबर 0, वाय बरोबर 1/2. वी नो, तुम्हाला काय माहीत आहे, द व्हॅल्यू ऑफ आर मस्ट बी इक्वल टू √x² प्लस y². दॅट इज 0चा स्क्वेअर प्लस 1/2चा स्क्वेअर बरोबर 1/2. दिस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 0. रेडियस वेक्टर दॅट इज आर मस्ट बी इक्वल टू 1/2. शब्द रेडियस वेक्टर वापरलेला आहे. कारण आहे तो अँगल जो आहे तो तुमचा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेट होतं, आणि त्याचाच आपण विचार करून राहिलो या ठिकाणी. आर बरोबर 1/2 दॅट इज आर. देन टू फाइंड थिटा. बट कार्टेशियन कोऑर्डिनेट, तुमचे दिलेले कार्टेशियन कोऑर्डिनेट काय आहे त्याचा एकदा विचारून करून घ्या. एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा, इम्प्लाइज दॅट टॅन थिटा इज इक्वल टू, हां बोला, वाय बाय एक्स. म्हणजेच टॅन थिटा मस्ट बी इक्वल टू वाय 1/2/0. दॅट इज 1/2 इंटू 0, दॅट इज 1/0. We know what is the actual 0 of any constant upon 0 must be equal to not define. This is the constant upon 0 must be equal to not define, that is infinity. Tan theta must be equal to not define implies that theta is equal to tan inverse not define or infinity. That is theta must be equal to π/2. इन्फिनिटीचा कोणचा अँगल असतो तुमचा? 90 डिग्रीवाला, बरोबर आहे. 1 कोणचा असतो तुमचा त्या ठिकाणी? 45 डिग्री. √3 60 डिग्री, 1/√3 30 डिग्री, 0 डिग्री. थिटा कोणाला? π/2. देअरफॉर पोलर कोऑर्डिनेट काय आलं तुमचे पोलर कोऑर्डिनेट? पी ऑफ आर, थिटा, पी ऑफ व्हॉट इज द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ आर? आर मस्ट बी इक्वल टू, चेक करा, 2 अँड नो, आर किती आलेला आहे? 1/2. प्रॉब्लेम नंबर 3 पहा. आणि थिटा किती आलेला आहे तुमचा? थिटा आलेला आहे π/2. हा झाला तुमचा पोलर कोऑर्डिनेट. पहा, तिन्ही प्रॉब्लेम एकदम सिम्पल होते. तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट काढायचे होते, आणि पोलर कोऑर्डिनेट काढण्यासाठी तुम्ही काय केलं? दिलेल्या प्रॉब्लेममध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेटच्या मदतीनं पोलर कोऑर्डिनेट काढले. म्हणजे आर बरोबर √x² प्लस y², थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स वाय बाय एक्स. जर क्वाड्रंट चेंज झाला तर काय मेथड आहे हे आपण समोर पाहू. 4 नंबरचा पॉईंट पहा. पी ऑफ 1/√2, -1/√2 मस्ट बी इक्वल टू पी ऑफ x, y. पोलर कोऑर्डिनेट काढायचेच म्हणजे आर आणि थिटा डिटरमाइन करायचं. यासाठी एक्सची व्हॅल्यू किती दिलेली आहे? पहा, एक्स इज इक्वल टू 1/√2, वाय इज इक्वल टू -1/√2. एक्स किती आहे? 1/√2. वाय किती आहे? -1/√2. बट इज द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ आर? आर इज नथिंग बट, डायग्रामवरून
x square plus y square. What is the value of x square? X square is nothing but 1 by root 2 चा square plus minus 1 by root 2 चा square. That is 1 by 2 plus 1 by 2. That is must be equal to root 1. That is r must be equal to 1. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये r ची किंमत 1 आलेली. कशी 1 आली पहा? मायनस 1 बाय रूट 2 मायनस 1 बाय रूट 2. r बरोबर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. 1 बाय 2 प्लस 1 बाय 2 1. r मस्ट बी इक्वल टू 1. आता आपल्याला काढायचा थिटा. थिटा काढण्यासाठी x इज इक्वल टू r कॉस थिटा, y इज इक्वल टू r साइन थिटा. जर या ठिकाणी तुम्ही विचार केला, तुम्ही जर म्हटले सर टॅन थिटा इज इक्वल टू वाय बाय एक्स लावतो, तर तुमचं गणित डायरेक्ट येणार नाही. किंवा डायरेक्ट जर आणायचं असेल तर याला 2 मेथड्स आहे. मी तुम्हाला पहिली मेथड सांगतो, नंतर दुसरी सांगतो एका प्रॉब्लेममध्ये. टॅन थिटा बरोबर वाय बाय एक्स, हा पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे. थिटा इन फोर्थ क्वाड्रंट. थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये? फोर्थ क्वाड्रंटमध्ये. मग तुमचा थिटा जर फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी थिटा कसा फाइंड आउट करायचा? कॉम्प्लेक्स नंबरमध्ये सांगितलेलं तुम्हाला. वी नो फोर्थ क्वाड्रंटमध्ये जर अँगल येत असेल तर थिटा बरोबर 2 पाय मायनस टॅन इन्व्हर्स वाय बाय एक्स. वेगळी मेथड्स आहे पहा. हे 2 पाय जसेच्या तसे मायनस जसंच्या तसं टॅन इन्व्हर्स व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ वाय. वाय इज नथिंग बट मायनस 1 बाय रूट 2 अपॉन 1 बाय रूट 2. बरोबर आहे. आता इथं मायनस नका घेऊ, साईन आय इट इज घ्यायची, वाय बाय एक्स घ्यायचं. चौथ्या क्वाड्रंटमध्ये असल्यामुळं 2 पाय मायनस टॅन इन्व्हर्स वाय बाय एक्स घ्यायचं. ही जी किंमत असेल ती घ्यायची, निगेटिव्ह पॉझिटिव्ह घ्यायची नाही. इथं काय आलं पहा? 2 पाय मायनस टॅन इन्व्हर्स 1. 2 पाय मायनस किती आलं? टॅन इन्व्हर्स 1. इथं निगेटिव्ह घ्यायची नाही, लक्षात ठेवा. 2 पाय मायनस टॅन इन्व्हर्स 1 पाय बाय 4. 4 दुनी 8 पाय मायनस पाय अपॉन 4 बरोबर 7 पाय बाय 4. म्हणजे हिअर द व्हॅल्यू ऑफ थिटा मस्ट बी इक्वल टू 7 पाय बाय 4. म्हणजे पोलर फॉर्म ऑफ गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर, पोलर फॉर्म of given number p of r comma theta is equal to p of 1 comma किती आलेलं आहे तुमचं? 7 पाय बाय 4. आपल्या टेक्स्टबुकमध्ये इथून त्याने डायरेक्ट किंमत दिलेली आहे. ही काढल्यानंतर डायरेक्ट त्याची 7 पाय बाय 4 कधी दिलेली आहे. आता 7 पाय बाय 4 कशी येते हे काढण्यासाठी एक मेथड शिकवलेली आहे. जर समजा दिलेला पॉईंट पहा केअरफुली, दिलेला पॉईंट जर पहिल्या क्वाड्रंटमध्ये असेल डायरेक्ट घ्यायचा थिटा. थिटा बरोबर टॅन इन्व्हर्स वाय बाय एक्स किंवा बी बाय ए. सेकंडमध्ये किंवा थर्डमध्ये असेल दोघा ठिकाणी घ्यायचं थिटा इज इक्वल टू पाय प्लस टॅन इन्व्हर्स वाय बाय एक्स. टॅन इन्व्हर्स किती घ्यायचा? वाय बाय एक्स. 2 आणि 3मध्ये सारखाच असतो. चौथ्यामध्ये जर घ्यायचा असेल तर चौथ्यामध्ये हा क्वाड्रंट असतो 2 पाय मायनस टॅन इन्व्हर्स वाय बाय एक्स. आता आपला प्रॉब्लेम बरोबर आहे का चुकीचा आहे तुम्ही चेक करू शकता. 7 पाय बाय 4 किती आहे पहा? 7 पाय बाय 4. 7 इंटू 45 डिग्री. हे बा 7 पाचा 85, 5 आले 4 7 28, 28 32, 325चा अँगल आलेला आहे. 325चा अँगल कोण्या क्वाड्रंटमध्ये येतो? फोर्थ क्वाड्रंटमध्ये. म्हणजे तुमचा प्रॉब्लेम 100% बरोबर आहे. किती टक्के बरोबर आहे? 100%. काय केलं पहा? एक्स बरोबर 1 बाय रूट 2, वाय बरोबर मायनस 1 बाय रूट 2, आर काढला, थिटा काढला. थिटा कोणा क्वाड्रंटमध्ये? चौथ्या. इथं आलेला आहे 2 पाय मायनस टॅन इन्व्हर्स वाय बाय एक्स आणि मग दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. दुसरी कोणची मेथड्स आहे पहा? ऑर. समजा तुमचा टॅन थिटा आलेला आहे, मग टॅन थिटा कोण आला? वाय बाय एक्स आला. वायची व्हॅल्यू किती आली तुमची? मायनस 1 बाय रूट 2, मायनस 1 बाय रूट 2. ही आली 1 बाय रूट 2. म्हणजे उत्तर किती आलं? -1. आता तुमचा टॅन कोण्या क्वाड्रंटमध्ये मायनस असतो तुम्हाला चेक करायचं अलाइड अँगलच्या मदतीनं. टेंटेटिव्हली 1 कोणाची किंमत आहे तुमची? पाय बाय 4ची. हे क्लिअर झालं. आता तुमचा टॅन थिटा कुठं निगेटिव्ह आहे? तुमचा टॅन थिटा निगेटिव्ह आहे सेकंड आणि फोर्थमध्ये. पहिले कोण येते? सेकंड क्वाड्रंट. आता इथं प्रॉब्लेम होऊ शकतो सेकंड आणि फोर्थमध्ये. एकदा आपण सेकंड घेऊन पाहू, एकदा फोर्थ घेऊन पाहू. पहा थिटा इज इक्वल टू फोर्थ क्वाड्रंट. तुमचा कोणचा क्वाड्रंट घ्यायचा? पहिले सेकंड.
या ठिकाणी फोर्थ आपण चेक करून आलो उत्तर कोणचं बरोबर आहे ते पहा. सेकंडमध्ये जर घेतलं असेल तर इथे येईल तुमचा टॅन पाय मायनस थिटा बरोबर मायनस टॅन थिटा. टॅन पाय मायनस पाय बाय 4 टॅन मायनस पाय बाय 4 मस्ट बी इक्वल टू टॅन 7 पाय बाय 4. आता राहिला चौथा क्वाड्रंट. चौथामध्ये काय येतो पहा टॅन 2 पाय मायनस थिटा मस्ट बी इक्वल टू मायनस टॅन थिटा. 2 पाय मायनस थिटा नॉट 2 पाय प्लस थिटा. इथे किती आलं पहा टॅन 2 पाय मायनस पाय बाय 4 दॅट इज या ठिकाणी किती राहिलं तुमचं 8 पाय 4 दुनी 8 8मधून पाय गेले सॉरी हां इथं थोडंसं गलती झाली पहा. हा जर तुमचा सेकंड क्वाड्रंट घेतलेला असेल तर 4 पायमधून पाय गेला हा आला 3 पाय बाय 4 आणि इथं जर तुम्ही घेतलेला असेल 4 दुनी 8 हा आला 7 पाय बाय 4. म्हणजे पहा सरांनी 2 टेक्निक शिकवलेलं आहे. पहिल्या टेक्निकमध्ये काय करायचं 2 पाय बरोबर आहे थिटा बरोबर 2 पाय मायनस टॅन इनवर्स वाय बाय एक्स ही एक टेक्निक यूज करायची डायरेक्ट उत्तर येते. दुसऱ्या टेक्निकमध्ये थिटा निगेटिव्ह येतो. इथं चूक करू शकता तुम्ही. पोलर कोऑर्डिनेटमध्ये 100% कोणाची चूक होऊ शकते. आता टॅन निगेटिव्ह कुठे आहे सेकंड आणि फोर्थमध्ये. सरांनी काय शिकवलं तुम्हाला जी लहान व्हॅल्यू आहे ती घ्या. आपण गडबडीमध्ये ही लहान व्हॅल्यू घेतो. ही लहान व्हॅल्यू घेतली तर ते बरोबर येणार नाही. का बरोबर येणार नाही तुम्हाला चेक करायचं तुमचा पॉईंट कोणा क्वाड्रंटमध्ये तुमचा पॉईंट कोणा क्वाड्रंटमध्ये फोर्थ क्वाड्रंटमध्ये मग तुम्हाला फोर्थचा अँगल घेणं पडेल. ही गोष्ट शांततेने डबल एकदा समजून सांगतो. पहा पहिले एक्स वायच्या किमती काढा आर काढा थिटा काढण्यासाठी पहिला दुसरा तिसरा चौथा क्वाड्रंटला हा फॉर्म्युला आहे. त्यांना सोडलं डायरेक्ट येते. तुम्हाला वाटलं नाही सर आमचा हा फॉर्म्युला लक्षात नाही आम्हाला त्यांना सॉल्व नाही करायचं. मग तुम्ही ठरवलं टॅन थिटा निगेटिव्ह कुठे आहे दुसऱ्या आणि चौथ्या. आता इथे लक्ष द्या तुमचा पॉईंट कोणा क्वाड्रंटमध्ये तुमचा पॉईंट चौथ्या मग चौथ्या क्वाड्रंटले घ्या दुसऱ्याला घेऊ नका. एवढी साधी टेक्निक तुमचं उत्तर बॅलन्स होते. समजलं तुम्हाला. अशा प्रकारे आपण एक प्रॉब्लेम 2 मेथडनं त्या ठिकाणी सॉल्व करू शकतो. म्हणजे आपण पहिल्या क्वाड्रंटचा प्रॉब्लेम शिकवला चौथ्या क्वाड्रंटचा प्रॉब्लेम शिकवला पॉझिटिव्ह शिकवला. आता डबल एक प्रॉब्लेम आपण सॉल्व करू ज्या ठिकाणी दोन्ही निगेटिव्ह टर्म असतील. चला घ्या हा प्रॉब्लेम घेऊ आपण 5 नंबरवाला. एकदम सोपा आहे. चेक करू आपण दोन्ही पद्धतीनं. पी ऑफ -1/√2 -1/√2 याच्याकडं पाहिल्यानंतर तुमच्या मनात जो विचार येतो तो पहिले मांडा की दिलेला प्रॉब्लेम कोण्या क्वाड्रंटमध्ये आहे. फक्त पोलर कोऑर्डिनेटसाठी एक्स बरोबर -1/√2 वाय बरोबर -1/√2 बोथ व्हॅल्यूज आर निगेटिव्ह. म्हणजे कोणचा क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट. पॉईंट लाईज इन थर्ड क्वाड्रंट. पॉईंट लाईज इन थर्ड क्वाड्रंट. तुमचा दिलेला पॉईंट हा थर्ड क्वाड्रंटमध्ये प्रेझेंट आहे. आता तुम्हाला काही चिंता नाही. आपला जो 2 गोष्टी आहे त्या पद्धतीने आपण सॉल्व करू. एक कोणची स्ट्रॉंग लक्षात ठेवा. पहिला आला आर इज इक्वल टू x² + y². चला तोंडी सांगा x² म्हणजे किती -1/√2चा स्क्वेअर प्लस -1/√2चा स्क्वेअर मस्ट बी इक्वल टू 1/2 + 1/2 बरोबर 1. म्हणजे तुमच्या आरची किंमत आलेली आहे 1. दिस 1 इज ग्रेटर दॅन 0. आता तुम्हाला काढायचा भाऊ थिटा. कसा काढायचा थिटा x इज इक्वल टू आर कॉस थिटा. y इज इक्वल टू कोण आहे तुमचा आर साईन थिटा. थिटा इज इक्वल टू कोण आहे तुमचा टॅन इन्व्हर्स वाय बाय एक्स. जर इथं तुम्ही टॅन थिटा काढला डायरेक्टली या ठिकाणी हा जर तुमचा टॅन थिटा बरोबर वाय बाय एक्स आलेला असेल आणि त्या ठिकाणी तुमचं निगेटिव्ह पॉझिटिव्ह दिलेलं असेल मग तुमचा थिटा कोण्या क्वाड्रंटमध्ये आला तो मोठा प्रश्न पडला. आता घ्यायचं काय निगेटिव्ह तर पॉझिटिव्ह झालं. ॲक्च्युअल तर तुमच्या थर्ड क्वाड्रंटमध्ये. मग थर्ड क्वाड्रंटमध्ये असल्यामुळं तुम्हाला कसा काढायचा टॅन तो आता चेक करा. पहा आता टॅनची किंमत कशी येते. पॉईंट कोणा क्वाड्रंटमध्ये थर्ड क्वाड्रंटमध्ये. देअरफॉर थिटा इज इक्वल टू पाय मायनस टॅन इन्व्हर्स वाय बाय एक्स. थिटा इज इक्वल टू पाय प्लस टॅन इन्व्हर्स वाय बाय एक्स. पाय प्लस टॅन इन्व्हर्स व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय -1/√2. इथं सुद्धा -1/√2. इथं आलं तुमचं पाय प्लस टॅन इन्व्हर्स 1.
अशा कोणचा अँगल आहे ज्याची किंमत tan इनवर्स 1 असते, ती असते π/4. इथं आलं तुमचं 5 π/4. आता तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे का चुकीचा आहे हे तुम्हाला चेक करायचं आहे. म्हणजे ते तुमचं P ऑफ r, θ हा तुमचा टेंटेटिव्ह आला 1, 5 π/4. तर एकदा चेक करा बरं. 5 π/4, 5/4 म्हणजे 45 डिग्री. 45 मल्टिप्लायडेड बाय 45 मल्टिप्लायडेड बाय 5. 5 इथं 5, इथं 2, इथं 22. 222 कोणा क्वाड्रंटमध्ये? तर थर्ड क्वाड्रंटमध्ये. 100% प्रॉब्लेम बरोबर आहे. तू म्हणसान का हो सर, आता आम्हाला जर समजा ही टेक्निक वापरायची असती, इथं टॅन तर आमचा पॉझिटिव्ह आलेला आहे, मग आम्ही टॅन इनवर्स तुम्ही पाहता काय झालं असतं. डायरेक्ट तुम्ही जर इथे किंमत टाकली असती तर तुमची 1 आली असती, त्याचं उत्तर π/4 आलं असतं. आता मला सांगा π/4 हे थर्ड क्वाड्रंटमध्ये का फर्स्ट क्वाड्रंटमध्ये? फर्स्टमध्ये येतो. आपला पॉईंट कोणा क्वाड्रंटमध्ये प्रेझेंट आहे? थर्डमध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे त्या मेथडनं तो प्रॉब्लेम चुकतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, पॉईंट जर पहिल्या क्वाड्रंटमध्ये प्रेझेंट असेल, तुमचा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर जर कॉम्प्लेक्स नंबर म्हणून राहिलो, तुमचे पोलर फॉर्ममधला इक्वेशन पहिल्या क्वाड्रंटमध्ये असेल तर tan इनवर्स y/x. सेकंड किंवा थर्डमध्ये असेल, सेकंड और थर्ड यापैकी कुठं जरी असेल, थिटा बरोबर पाय प्लस tan इनवर्स y/x. हा झाला प्रूफ 5व्या एक्झाम्पलमध्ये. जर चौथ्या क्वाड्रंटमध्ये असेल तर 2π मायनस tan इनवर्स y/x. ही गोष्ट लक्षात ठेवा. किंवा मी मेथडनं चाला. या मेथडनं जर तुम्ही चालले तर या ठिकाणी थोडीशी चूक तुम्ही करू शकतात, जी आत्ता तुम्ही पाहिली की त्या ठिकाणी 100% चूक होण्याचे चान्सेस जास्त आहे तुमच्याजवळ. आता आपला पहिल्या क्वाड्रंटचा प्रॉब्लेम झाला, तिसऱ्या क्वाड्रंटचा प्रॉब्लेम झाला, चौथ्या क्वाड्रंटचा झाला. बऱ्याच मुलांना असं वाटलं की सर आम्हाला एखादा दुसऱ्या क्वाड्रंटवरचा किंवा पॉईंट लाईज ऑन द ॲक्सिसवरचा एखादं उदाहरण आम्हाला समजून सांगा. तर आपण एक उदाहरण जनरली डिस्कस करू की समजा सेकंड क्वाड्रंटमध्ये आल्यानंतर काय होतं. पहा एकदा प्रॉब्लेम नंबर 8. P ऑफ -√2, √2 P ऑफ x, y. x बरोबर -√2, y बरोबर √2. पॉईंट कुठे तुमचा पहा? पॉईंट इन विच क्वाड्रंट? थर्ड. पहिलेच मेन्शन करा, प्रॉब्लेम यायचं काम नाही. इथं r बरोबर काय? x² प्लस y². चला, -√2चा स्क्वेअर 2, √2चा स्क्वेअर 2, 2 + 2 4, रूटच्या बाहेर आले तर 2. r बरोबर किती आला? 2. कसा आहे? ग्रेटर दॅन 0. ही किंमत निगेटिव्ह येणार का? नाही. ही तिची रेडियस आहे. OP पॉईंट जो दिलेला आहे तो रेडियस वेक्टर आहे, त्याच्यामुळे हा पॉझिटिव्ह येणार. r डिस्टन्स. आता तुम्हाला काय काढायचं? त्या ठिकाणी थिटा काढायचं. x बरोबर r cos θ, y r sin θ, tan θ y/x. डायरेक्ट फॉर्म्युला यूज करता येणार नाही, डायरेक्ट नॉट यूज्ड. मग तुम्हाला डायरेक्ट यूज नसेल करायचं, तुम्ही एक काम करू शकता भाऊ. इथं काय करू शकता? √2 अपॉन -√2 -1. मग तो आता -1 tan निगेटिव्ह कुठं असतो? तो वही तुम्हाला क्वाड्रंट पॉईंट घेऊन तुम्हाला सॉल्व करणं पडेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. तसंही जमेल तुम्हाला त्या ठिकाणी. सोपी पद्धत सांगतो. थिटा कोण्या क्वाड्रंटमध्ये आला? थर्डमध्ये. थर्ड. कोणचा क्वाड्रंट? थर्ड क्वाड्रंट. मग थर्ड क्वाड्रंटमध्ये जर आलेला असेल पॉईंट तर त्याची व्हॅल्यू घ्यायची काय सांगितली? थिटा बरोबर पाय प्लस tan इनवर्स y/x. बरेच मुलं म्हणतात का सर सेकंडमध्ये आणि थर्डमध्ये दोन्ही अँगल तुम्ही सारखे वापरायले. मित्रांनो, इथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू होऊन राहिली, तिथं निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होतो, म्हणून आपल्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे इथं थिटा कोणाला पहा, हिच्यात तर तुम्ही प्लस घेऊ शकता, हिच्यात प्लस घेतलं तिथं मायनस येते. हे बा, इथं जर प्लस घेतलं, प्रॉब्लेम चुकलेला नाही, तो मेथड बदललेली आहे. इथं जर प्लस घेतलं तर इथं मायनस येऊन तुमचं प्लस मायनस होते. इथं पाय प्लस tan इनवर्स y/x आहे, इथं पाय प्लस आला, इथं tan इनवर्स आला. tan इनवर्स आल्यानंतर इथं कोण आलं पहा? √2 अपॉन -√2 आला. म्हणजे इथं आला तुमचा पाय प्लस बरोबर आहे tan इनवर्स ऑफ -1. इथं आला तुमचा पाय मायनस tan इनवर्स 1, हे प्लस मायनस. इथं आलं पाय मायनस π/4.
पाय मायनस किती आलं π/4 म्हणजे याचं उत्तर किती होऊन राहिलं 3π/4. दिलेला प्रॉब्लेम बरोबर आहे का चुकीचा आहे चेक करायचा. r, थिटा r किती आलेला आहे तुमचा 2, थिटा किती आलेला आहे 3π/4. π/4 म्हणजे 45 इंटू 3, 5 त्रिक 15, 5 चालला 1, 4 त्रिक 12 13. कोणचा क्वाड्रंट येतो सांगा. तुमचा येऊन राहिला 135 म्हणजे 90च्या पुढं होऊन राहिला 180पर्यंत म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये 100% प्रॉब्लेम बरोबर आहे. इथं तुमच्या चुका होऊ शकतात. तुम्ही म्हणसान का सर इथं तुम्ही मायनस घेतलं तर मागच्या म्हणतात मायनस ऑफ मायनस प्लस झालं. हे बा मायनस ऑफ मायनस प्लस झालं त्या ठिकाणी बरोबर आलं. इथं मायनसचं प्लस झालं. आता काही मुलं म्हणतात का सर तुम्ही हा प्रॉब्लेम चुकीचा लिहिलेला आहे. चुकीचा नाही आहे. आपण फॉर्म्युला कसा घ्यायचा तिच्यावर डिपेंड आहे. टॅन इनव्हर्स y/x. आता तुम्ही जर इथं प्लस साईन घेतलेली असेल तर इथं काय येईल पहा 2π प्लस टॅन इनव्हर्स तुमचा y कसा असणार निगेटिव्ह बरोबर आहे. एक्स कसा असणार पॉझिटिव्ह. इथं काय आहे ते पहा 2π मायनस टॅन इनव्हर्स y/x म्हणजे पहा त्याच फॉर्म्युल्याचं कन्व्हर्शन इथं झालेलं आहे. बऱ्याच मुलांना असं वाटेल सरांनी चुकीचं नाही सांगितलं आपल्याला. नाही त्या ठिकाणी तसं कन्व्हर्शन केलं डायरेक्ट प्रॉब्लेम सांगितल्यामुळे तुम्हाला तसं वाटलं असेल. तर पहा आपल्याला या ठिकाणी पोलर कोऑर्डिनेट काढले कार्टेशियन कोऑर्डिनेटवरून बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व केले. हा तोंडी आहे तुमचा हा कोणा ॲक्सिसवर प्रेझेंट आहे पहा. हा तुमचा जर ॲक्सिस कन्सिडर केला काहीच तुम्हाला सॉल्व करायची गरज नाही काहीच नाही. हा पहा एक्स ॲक्सिस वाय एक्स डॅश वाय डॅश हा तुमचा निगेटिव्ह हा तुमचा निगेटिव्ह. आता इथं -3,0 आले. पी बरोबर किती आलं -3,0. एक्स बरोबर -3 वाय बरोबर किती आलं 0. याचा आर तुम्हाला समजला. आर बरोबर किती आला 3. थिटा तुम्हाला डायरेक्ट काढला जातो. कसा काढायचा पहा -3 कोण्या क्वाड्रंटवर प्रेझेंट आहे एक्स डॅशवर. कोणावर प्रेझेंट आहे एक्स डॅशवर. इथला अँगल 0 डिग्री, इथला अँगल 90 डिग्री, इथला अँगल पाय, इथला अँगल 3π/2 हा इथं प्रेझेंट आहे. म्हणजे थिटाची किंमत कोण आली पाय. लगेच तुमचा पोलर कोऑर्डिनेट काय आला r, थिटा. r, थिटा म्हणजे काय आलं या ठिकाणी तुमचं 3π. किती आलं तुमचा 3π. डबल एकदा रिव्हिजन. डायरेक्ट पॉईंट एक्स एक्सवर असेल तर 0 डिग्री, वायवर असेल तर त्याचा थिटा 90 डिग्री घ्यायचा, एक्स डॅशवर असेल तर 180 किंवा पाय घ्यायचा, वाय डॅशवर असेल तर 3π/2 घ्यायचा किंवा तुमचा 270 घ्यायचा. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही पोलर फॉर्मचं पोलर कोऑर्डिनेट फाइंड आउट करले कार्टेशियन कोऑर्डिनेट. एकदा डोळे बंद करून शांततेने ऐका. कन्सेप्टमध्ये काय आहे सुरुवातीला पोल कोण आहे, पोलर ॲक्सिस कोण आहे, वेक्टोरियल अँगल्स कोण आहे, ते अँगल कुठून कुठपर्यंत असतो 0 to 360 डिग्रीपर्यंत पूर्ण रिव्हिजन झाली. मग सरांनी कार्टेशियन आणि पोलरमधलं रिलेशन सांगितलं. एक्स बरोबर r cos थिटा, वाय बरोबर r sin थिटा पूर्ण सिस्टीम सांगितली. आपण काय केलं माहिती आहे का पोलर कोऑर्डिनेटवरून कालच्या पिरियडमध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेट काढले. आज काय करून राहिलो आपण कार्टेशियन कोऑर्डिनेटवरून पोलर कोऑर्डिनेट काढून राहिलेले. एकच गोष्ट लक्षात ठेवायची पहिल्या क्वाड्रंटमध्ये जर पॉईंट असेल तर डायरेक्ट टॅन इनव्हर्स y/x, सेकंडमध्ये असेल तर पाय प्लस टॅन इनव्हर्स y/x, थर्डमध्ये असेल तर पाय प्लस टॅन इनव्हर्स y/x. पुरवंदा सर काहीतरी चुकीचे बोलून राहिले बा तुम्ही. दोन्हीमध्ये पाय प्लस म्हणून राहिले. वाय आणि एक्सची किंमत जर टाकली तर एक पॉझिटिव्ह येतो एक निगेटिव्ह येतो. त्याच्यानंतर जर चौथा क्वाड्रंटमध्ये असेल तर चौथामध्ये 2 फॉर्म्युले घेऊ शकतो आपण. 2π प्लस टॅन इनव्हर्स y/x जर घेतला तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह होतो किंवा डायरेक्ट 2π मायनस टॅन इनव्हर्स y/x द्या. म्हणजे कोणताही फॉर्म्युला घेतला तर काहीच प्रॉब्लेम बिघडत नाही. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पूर्ण पोलर कोऑर्डिनेटचा अभ्यास केलेला आहे. याच्यानंतर आपण दुसरा कॉन्सेप्ट शिकणार आहे. सो थँक्यू.